नमस्कार मित्रांनो, आजची घटना देहरादूनची आहे। ही घटना 2021 सालची आहे। 29 डिसेंबरच्या रात्रीची घटना आहे। देहरादूनमधील नेहरू कॉलनी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रदीप चव्हाण परिसरात गस्त घालत होते, तेव्हा वायरलेसवर एक सूचना आली। फ्रेंड्स एन्क्लेव्ह नावाच्या कॉलनीत एका महिलेने आत्महत्या केली आहे। ही कॉलनी डिफेन्स कॉलनी जवळ आहे। जशी ही सूचना मिळाली, चौहानजींनी त्वरित शिपाई देवेंद्र आणि विजय यांना सोबत घेतले आणि घटनास्थळाकडे रवाना झाले। त्यांनी या घटनेची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी सीओ अनिल जोशी, एसपी सिटी सरिता डोवाल आणि एसएसपी जन्मेजय खंडारी यांनाही दिली। तसेच डिफेन्स कॉलनी चौकीचे इंचार्ज चिंतामणी मेठानी यांनाही त्वरित पोहोचण्यास सांगितले। केवळ 10 मिनिटात पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली। गर्दी हटवून जेव्हा पोलीस घरात पोहोचले, तेव्हा पलंगावर एक 32 वर्षाची महिला मृत अवस्थेत आढळली।